मनुष्याच्या विकासासाठी धरणांची बांधणी करताना अनेकदा गावेच्या गावे हलवावी लागतात। मात्र तिथे स्थापन असलेले हजारो वर्षापूर्वीची मंदिरे मात्र पाण्याखाली बुडली जातात। हीच मंदिरं वर्षातून एखादा महिना आपल्याला पाहायला मिळतात। तसंच हे मंदिर आहे पळसनाथ मंदिर। पाण्याबाहेर आल्यानंतर इथे पर्यटकांची प्रचंड गर्दी होते। मात्र पळसनाथ मंदिर नक्की काय आहे, त्याचा इतिहास काय आहे हे जाणून घेण्यात कोणालाच रस नसतो। म्हणूनच हा व्हिडिओ पळसनाथ शोध इतिहासाचा। हात जोडतो आणि हे राम मंदिर आहे असं कोणीही व्हायरल करू नये एवढीच इच्छा बाळगतो। असं मोठं युद्ध कोणाचं झालं होतं तरी? 1 2 3 मोठं म्हणजे झालं होतं। धर्म नको पण एक कला म्हणून जरी म्हटलं ना तरी ह्या गोष्टी आपल्या त्या हजारो वर्षापूर्वी त्यांनी छन्नी हातोड्याने जे करून इतकं छान गोष्ट आपल्यासाठी करून ठेवली आहे ना, तर ती जपता यावी एवढीच इच्छा आहे। एवढीच इच्छा। पाणी प्यायचं आहे का? प्यायचं का? हा प्यायचं एवढेच की बोरचे नाही। तर आता आपण आलोय गावातल्या पळसनाथ मंदिरात। ह्या पळसनाथ मंदिराचं जे जे वैशिष्ट्य आहे ते प्रवीण आपल्याला सांगेलच। आणि जसं धरणात आहे तसंच हे मंदिर बांधण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे त्यांनी। तर बघूयात काय काय इथं। हे दत्ताचं मंदिर आहे, पुढे रामाचं आहे, त्यानंतर इथं मारुती। मागं कुठलं आहे? विष्णू आणि त्याच्या मागे जुन्या मूर्ती आहे गावातल्या। तर इथं आपल्याला काही जुन्या मूर्ती दिसतात। यात ही सतीशिळा दिसतीये, हत्तीचं एक शिल्प दिसतंय। त्याचप्रमाणे इथं जर व्यवस्थित बघितलं तर मला उमा महेश म्हणजे शंकर पार्वती दिसतात। शंकर पार्वती आहे बघ दादा। हा इकडं पण हत्तीचं शिल्प आहे, दोन्ही साईडला आहे ना। प्रेग्नेंट वगैरे असेल तर माझ्या आपल्याच हां हां ही पण सतीशिळा आहे। आणि ती वरती हे शिवपिंड पण शिवपिंड नवरा बायको दिसतात मध्ये बसलेले। कधी आलाय तू? गावातील ज्यावेळेस ही पिंड हित आणली प्रतिष्ठापना करण्यासाठी 1978 1979 साली, तर ही पिंड दरवाज्यातून आत येत नव्हती अशी सरळच। तर गावातली माणसं सांगतात तर त्यावेळेस काहीतरी 100-1 जणांनी हात लावला ह्याला म्हणजे खाली गाभाऱ्यात ठेवलं। तर त्यावेळेस असं काहीतरी झालं, ती पिंड डायरेक्ट हिथं येऊन असं बसली म्हणतात, कारण हे स्वयंभू देवस्थान आहे असं म्हणतात ना। तर पिंड डायरेक्ट हिथं येऊन स्थापित झाली ऑटोमॅटिक किंवा स्वतःच आपोआप असं गावातली माणसं म्हणतात जुनी जाणते। तर ही पिंड मुळात कुठली आहे? मुळात पळसनाथाचं जे मंदिर आहे, जे मुख्य मंदिर आहे, जे शिखराचं मंदिर आहे, त्या मंदिरातली ही पिंड म्हणजे त्याच्यामध्ये पिंड आता तिथं देवता नाही, कोणतीच पिंड नाही, काही नाही। हा तो गाभारा रिकामाच आहे। गावकऱ्यांनी मंदिरात म्हणजे रोजची पूजा व्हावी देवाची म्हणून ही पिंड इथे घेऊन आली। गावाचं पुनर्वसन झाल्यामुळे गावाचं ग्रामदैवत कोणतं पळसनाथ आहे। अंधश्री श्रद्धेने ह्या देवाला गावातली माणसं किंवा पळसदेवची जी माणसं ते नाथ बाबा म्हणतात। जरी काही गावातलं ग्रामपंचायतीचं वगैरे इलेक्शन वगैरे असेल तर इथं बेल फुल लावलं जातं, म्हणजे पहिला नाथ बाबाला कौल लावला जातो आणि मगच गावातला जो काही डिसिजन असेल निर्णय तो घेतला जातो। ह्या नाथ बाबावरती गावातल्या पूर्ण लोकांची अख्ख्या गावाची श्रद्धा नाथ बाबावर। 99 यज्ञ झाले आणि एक यज्ञ झाला म्हणजे 9 राजाला गर्भ चालला।
हां मग ते काय त्यांनी ती रथाला काहीतरी ऋषीमुनी धरले तरी त्यांना चाबुकाने सापाच्या चाबुकाने मारले गेलेले. तर त्या ऋषीमुनींचा शाप आहे नहुष राजाला की तुझं वरचं धड माणसाचं राहील खालचं सापाचं राहील आणि असा शाप होता. आणि प्रवीण सांगितलं सगळं काशी विश्वनाथ तिथं दाखवलं वगैरे तिथनं भुयार होतं एक आणि ती पळसनाच्या मंदिरापर्यंत निघत होतं. पण तिथं एकदा वराड गायब झालं ती भुयार परत गावकऱ्यांनी बंदच केलं. मेन मंदिरातच निघत होतं म्हणजे त्या मंदिरात ना भुयार. हा आणि तुम्ही राम मंदिर म्हणता ती काय राम मंदिर नाही. बरोबर ते राम मंदिर नाही तुम्हाला सांगतो. जी पूर्वापार चालत आलेली परंपरा जुन्या गावातल्या लोकांची श्रद्धा त्या साईड का त्या जुन्या मंदिराला ह्याच बाजूनी मुखमंडप सभामंडप आणि प्रवेश गर्भगृह त्या बाजूने येऊन तिथे येऊन बसतात अगोदर इकडे होतं ती श्रद्धा पूर्वापार चालत आली. पण शंकराची जी जुनी मंदिर आहेत ना त्यातली पश्चिममुखी खूपच कमी आहेत. पश्चिममुखी म्हणजे आता हे मेन पळस देव आहे ना पश्चिममुखी आहे ना अशी मंदिर खूप कमी खूप जागृत देवस्थान. जसं की ह्याचा उल्लेख मला वाटतं घृष्णेश्वर तसं आहे. जसं की ह्या आमच्या मंदिराचा उल्लेख भीमा महात्म्या जी पोथी ग्रंथ आहे त्याच्या 32व्या अध्यायात मंदिर आहे त्याप्रमाणे बांधलं पलाश तीर्थ पलाश ही मुख्य मंदिरातली विष्णूची जी ती साईडची जी हे ती ना पळसनाच्या मंदिरात शेजार नाही का बरं. चिटकून त्यातली विष्णूची मूर्ती आहे. बरोबर ते म्हणतात ती राम मंदिरातली नाही तिथली लोक म्हणतात विष्णू असं अशी मूर्ती होती आडवी असं झोपलेला आहे तेव्हा. पण तिथं सुद्धा मूर्ती असताना जुनी अशी उभीच आहे. लोकांचं सांगणं काय येतंय की अशी झोपून अशी होती. शंखचक्र गदा आणि हातात पद्म असतात पद्म असं ती ऍक्टिव्ह मूर्ती आणि माग हे नाही का दाखवले बघा शेषनाग. यात्रेच टायमाला आम्ही ह्याला मालिश केलं तर 1 महिना झालं हाय तसं आणि मालिश नाही केलं की असं ते एवढे उठाव दिसत नाही. ह्याला चेमेल तेल आणि तुपानी केलं ना आणि महिना झालं म्हणजे मूर्ती ठेवून आणि चांगलीच आहे त्या. आणि इतकी हजारो वर्ष जुनी म्हटल्यानंतर तिला केवढं जपायला गणपती 3 आहे इथं. तिथं मंदिरात समोरच गणपती होते पण आता प्रत्येक देवळात तिथं आल्यामुळे आता समोर सुद्धा आहे. महागणपती कुठला तिथलाच आहे जुन्या गावातलं. जुन्या गावात 3 मंदिरात 3 ठेवले ती. एक विष्णूच्या एक ज्योतिबाच्या आणि एक मारुतीच्या. फक्त दत्ताचा प्रोग्राम. आणि आता आपण निघालोय मुख्य पळसनाथाच्या मंदिराकडं. गावातलं मुख्य मंदिर बघून झालंय आपलं जिथली शिवपिंड पळसनाथाची धरणातली इथं आणलेली. आणि आता आपण चाललोय त्याच मंदिराकडं आणि ते मंदिर आपण अतिशय बारकाव्याने बघणार आहे. आणि सोबत प्रवीण आहेच त्यामुळे काही टेन्शन नाही आहे. तर तेही
समोर दिसतं ते पर्यटकांनी बांधलेलं मंदिर. वर चढून गेलं हां ते आज शिखरात जात आहे. ते शिखर मोकळे आत हां आतमध्ये खांड आहेत लाकडावर. होय. पण आता काय झालं हे सगळी थोडी होतं त्यामुळे ते वरती जायला बंदी आहे. हां हां. आता कोण नसतं तर आपण गेलो असतो 1-2 जण ठीक आहे. पण आपण गेलो की सगळीच वर येतात. नाही आपण दोघं जाऊ. नाही नाही आता नको हां. थोडं क्राऊड कमी झाला ना. ठीक आहे. सुरुवात कुठनं करायचं? पहिलं मंदिर बघायचं मग आसपास बघायचं का कसं? मंदिरात तर लई गर्दी आहे आता. त्याला काय झालं? करायला problem नाही त्याचा काही विषय नाही. पहिले हे घेऊयात. अरे ह्या चतुर्मुख विरगळी आहेत. ही पण तशीच आहे. हो ह्याच्यामध्ये पालखीत नाही येत. म्हणजे हजार मोठा माणूस आहे कोणतरी आहे ना. हा, आणि तो खालचा लढाईचा भाग खाली आहे. खाली आहे. ओके. लढाईचा भाग खाली आहे. हे झालं. हा आहे, हे आहे, खाली आहे. बघ इथं खाली लढाईचा भाग आहे. हे बघ इथं. आणि तो जो व्यक्ती जो आहे ना तो थोडासा कोणतरी मोठ्या सेनापती त्यामुळे त्याला पालखीत सरदार नेलाय. अशा पदावरचा असल्यामुळे त्याला पालखीत नेला. अप्सरांनी पालखीत नेला. आणि बरं का मी ह्याला होतो ना अप्सरा ज्यादा ते चामर बी दाखवले बघा. म्हणजे जर तुम्ही सांदोशीची विरगळ बघितली ना आपली ह्यांची फुगण्याच्या शिवाजी सर्कले खालची. नाही तर तुला सगळ्या विरगळी एक सेम दिसतात. फक्त मधली विरगळ आहे ना त्याला पालखीचा मान आहे. तर कदाचित तो त्यांचा मेन नाही किंवा सरदार आहे. बरोबर. तसं इथं ह्या पद्धतीचं ते चित्रण दिसतंय. आणि ह्या बाजूला पण सेम तसंच आहे बघ. इथं मान आहे नाही का वरती हे धरलेलं आहे असं छत्र धरलेलं आहे. इथं नंदी आहे पिंड आहे आराधना करताना दाखवलंय. हां ह्या बाजूला पण सेम तसंच आहे. भारी आहे पण ही वेगळ्या टाईपची चतुर्मुख विरगळ आहे. चारही बाजूनी ज्याला आपण म्हणतो ना की विरगळ कोरलेले असते त्याला चतुर्मुख विरगळ म्हणतात. आणि हे बाजूचं जसं सभामंडपाच्या बाजूला जसं प्रांगण असतं मंदिराचं तशा पद्धतीची ही नागरिकांना बसण्याची सोय असलेलं ठिकाण आहे हे संपूर्ण. आणि हे मुख्य मंदिर आहे. आता ह्या मंदिरात जायचं आहे आपल्याला. प्रवीण अजून काही इथं दुसरं हे सोडून बघण्यासारखं? हे आता तू जसं बोललं हे चतुर्मुख विरगळ आहे हां ना. तर आता हेच इथं पण ती सतीशेळीची तिथं शिल्प आहे का? सतीशेळ आहे तिथं. हां चल की जाऊया. चल एक 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 बघून घेऊ. हे बघ इथं उमा महेश आहे बघ. ते नाही का हां शंकर पार्वती. शंकर पार्वती ते बघणं अवस्थेमध्ये आहे. फक्त पार्वती दिसते शंकराची मूर्ती नाही. खाली खाली अगदी नंदी सुद्धा दिसतोय. फोटो काढ ना कसलं भारी आहे. तुमची इथली मूर्ती एवढी क्वालिटी नाही. ही मूर्ती आहे बघ. फक्त बघणं आहे. नंदी दिसतोय शिंग दिसतात त्याची वशिंड दिसतंय पाय दिसतात. इथं शंकराचं हे हातामध्ये काय हे हात हे बघणं झालं का बहुतेक? नाही याला बहुतेक माळून म्हणतात काय. माळुंगाचं फळ आहे का किंवा बीज म्हणतात. हां इकडे नाग इकडे धरलाय. नाही का? नाग इकडे नाग मागणं हात घेऊन नाग इथं धरलाय बघ. ते नाग हातातच असतो नाही का हा, शंकराच्या. हो. आपले ते टेलिव्हिजन वाल्यांनी हां शंकराच्या गळ्यात अडकवलं. ऍक्च्युली कागदपत्रांमध्ये ह्याच्यात हातात. हातातच आहे नाग असं आहे. हे जे बांधकाम आहे हे नंतर केलंय का ह्याच्यावर? हा हे बघ ना तिथं पण सेम. कारण जर दगड ह्या वीट अशा टाईपच्या वीट असेल तर पेशवेकालीन बांधकाम राहतं. नाही हे बांधकाम 1680 साली झालेलं आहे. 1680 म्हणजे जवळपास बाबूराव जहागीरदार पेशव्यांचा. म्हणून फलटणचे हा 1680. हे बघ आता ही जर समाधी ज्या समाधीवर पादुका असतात ना ती ब्राह्मणाची समाधी तेच की हा आणि जर शिवलिंग असेल मागच्या जेव्हा शिवलिंग होतं ना हा मग ती ह्याची हे समाधी. वैष्णव म्हणजे असं. वैष्णव हे विष्णू पदाला जातात ना म्हणून इथं पद असतात. बरोबर. हा बरोबर. आणि ही मागे सतीशिळा दिसते आपल्याला आणखी एक. हे सतीशेळा दिसते जशी सेम आपण मंदिरात बघितलेली कदाचित तुम्ही इथलंच एक नेली आहे बरोबर तिकडं ना. हा गावात हा बरोबर. इथलेच Same आहे ना गावात करायचं? राहिलेली आहे. पण ते पाणी आल्यामुळे इथंच राहिले बाकी. अजून काय हा हा अशी रचना कुठे आहे सांगा बरं? वाघेश्वरला आहे. हा अशा पद्धतीने रचलंय बघा ते पण. आणि हे कोणाचं होतं पहिलं मंदिर? हे विष्णूचं मंदिर आहे नाही का. हा तर जे मेन पळसणाचं मंदिर आहे त्याच्या बाजूलाच उजव्या हाताला हे विष्णूचं मंदिर आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या मंदिराच्या खांबावरती हा शिलालेख कोरलेला आहे. तर हा शिलालेख कधी कोरलेला आहे तर ह्या शिलालेखामध्ये सांगितलंय ते मंदिराचं बांधकाम कधी झालेलं आहे. तर हा शिलालेख आहे
11व्या शतकातला, बर. म्हणजे देवनागरी लिपीतला हा शिलालेख आहे. तर आपण इथं वाचायला गेलो तर इथं दिसतंय बघा, श्री चंगदेव दंडनाके विष्णुगृह. विष्णुगृह म्हणजे हे कशाचं मंदिर आहे? विष्णूचं मंदिर. हे स्वतः शिलालेख सांगतोय स्वतः, विष्णुगृह केले असं सांगितले. परत इथं हे दिसतंय, ईश्वर संवत्सरी निपजले, प्रासादी बसवन वजा तेहाचे पुत्र बाह्या भंबी. आणि इथं दिसतंय निष्पत्ती सोनेया. सोनेया म्हणजे याचा अर्थ नंतर सांगतो. सोनेया प्रसाद असतात. हा काय दिसतंय, सोनेया प्रासाद. प्रासाद 1000 प्रासादी थांबा एक मिनिट, मोबाईल मध्ये बघायला. थांबा एक मिनिट, आमच्याकडे आहे ते. श्री चंगदेव दंडनाके विष्णुगृह केले, ईश्वरी संवत्सरी निपजले, असं. प्रासादी बसवन वजा तेवाचे पुत्र बाह्या ही बंबी. पहिली ओळ झाली. हा हा. इथं संपली. सोनेया सहस्रू. सहस्रू 1000 प्रासादी अकर वातो तोत्तरे, हा. 100 दाऊ दौ पसाऊ वाहिला शकू 1000. इथं 19 आहे. हा, इथं 19 दिसतंय. आणि हे आता इथं हे असं कागदपत्रामध्ये हे 79 आहे, पण इथं 19 दिसतंय. आणि मंगल महर्षी 19 असो किंवा 79 असो, जरी ह्या विचार केला तरी तसं भरपूर जुनं आहे ना हे. हा, तसं बघायला गेलं 1157. तसं बघायला गेलं तर मग ह्याच्यामध्ये आपल्याला 78 वर्ष ऍड करावं लागतं. आणि ह्याचा अर्थ शालिवाहन शके ज्यावेळी सुरू झालं, तर मग हे मंदिर बांधलं कधी तर 1019 प्लस 78 केलं तर 1097 येते. आणि जसं आपण कागदपत्रात बघितलं 1079, तर त्याच्यात 78 ऍड केले तर 1157 येते. त्या कागदपत्रात 1157 साल सापडतं, म्हणजे 12व्या शतकात. तर 12व्या शतकामध्ये हा चंगदेव दंडनायक म्हणून होता, तर त्यांनी ह्या विष्णुगृहांची निर्मिती केली. आणि इथं पुढे काय झालं, ईश्वर संवत्सरी निपजले, म्हणजे आपण जे म्हणतो विक्रम नाम संवत्सर, गुढीपाडव्याला हिंदू वर्ष चालू होते. तर त्यावेळेस त्यांनी हा मंदिराचा जो हे प्रासाद बांधकाम करण्यासाठी, तर त्याच्यासाठी हा होता नाही का, बसवन ओजाचा पुत्र होता बाह्या भंबी. त्यांनी 1000 सोन्याची नाणी आणि अकरावत्तोत्तरे म्हणजे करमुक्त असणारी जमीन हे मंदिरासाठी दान दिली किंवा वाहिली. आणि हे इथं साल दिलेलं आहे नाही का, मंगल महर्षी 1019. तर ह्या मंदिरांचा कार्यकाळ थोडक्यात 12व्या शतकामधला आहे. नंतर ह्या मंदिरांचं बांधकाम जवळजवळ 10 वर्ष चालू होतं. 1157 ते 1167 अशी कागदपत्र पुण्यात भारतीय इतिहास संशोधक मंडळात सापडतात. तर असा ह्या मंदिरांचा इतिहास आहे. हा पंचायतान मंदिर समूह आहे, म्हणजे 5 मंदिर समूह. इथं 2 मंदिर आहेत आणि बाकीची 3 पलीकडच्या साईडला आहेत. 2 नदीत येतात आणि एक वरती टेकडीवरती आहे ते जे आपण मागाशी बघितलं. आणि ह्या मंदिरातली जी विष्णू मूर्ती आहे ते गावातलं जे पळसनाथाचं नवीन मंदिर आहे त्याच्या उजव्या साईडला छोटं विष्णूचं मंदिर आहे, बरोबर, आपण तिथे ठेवली जे आता आपण शेषशाही विष्णू. आणि ह्या मेन पळसनाथाची जी शिवपिंड आहे ती गावातल्याच मोठ्या मंदिरामध्ये आहे पळसनाथ. तर असं आहे एकूणच. याला पण म्हणजे हे विष्णूचं मंदिर, ह्याला असं काही विशेष साईडने जरी आपण बघायला गेलो तरी काय असं हे नाही, नक्षीकाम वगैरे नाही? हा, नक्षीकाम वगैरे नाही. आणि इथं ज्या ह्या ज्या ओऱ्यात बसायला गेलेल्या ह्या ओऱ्यांमधून सप्तसूर निघतो, म्हणजे 7 सूर असं. जर आपण त्याच्यावर फरक तिथल्या आवाजात आणि ह्या आवाजात फरक येतात. ऐकताय इथं पण फरक, इथं फरक राहतो. तर तिथं पण इथं कमी झालं, हे बंगल्यामुळे आवाजाचं कमी झालं इकडं. असं इकडं पण असेल, ह्या साईडला पण. हा, तिकडं पण बघा. एका वाघाने शिकार केलेली दिसते नाही, काय असेल हे? तर समोर आपल्याला शिखराच्या खाली आहे ना, जो गोल कमळाच्या पाकळ्यासारखा आकार दिसतोय ना, त्याच्या खाली ऍक्च्युली ते कुठल्या तरी प्राण्याचं तोंड आहे आणि त्याचे दात वगैरे पण दिसतात आपल्याला. दादा ह्याचा फोटोच दे, म्हणजे हे करता येईल. कसलं डिटेलिंग आहे रे आधी पण या साईडला.
इथली तुटली इथलं नाही. नाही नाही इथं ह्याला पण आहे. तर आपण मंदिराच्या त्या मागच्या शैली हां सांगतोय. मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलं आहे. तर सगळे म्हणतात हेमाडपंथी शैली किंवा एका रात्रीत पांडवांनी अशी बरीच मंदिरं बांधली. तर कागदपत्रात असं कुठेही सापडत नाही पांडवांनी एका रात्रीत हजारो मंदिरं बांधली. पांडवांनी एकही मंदिर बांधलं नाही. त्यांना ज्यावेळेस तो वनवास होता त्यावेळेस त्यांना स्वतःचं संरक्षण करायचं होतं आणि लपायचं होतं. त्या कारणात त्यांनी कोणतीही मंदिर बांधली नाही. आणि दुसरा प्रश्न हेमाडपंथी तर हेमाडपंथी हा शब्द कधी आला? जे देवगिरीचे यादव राजे होते त्यांच्या काळात तो हेमाद्री नावाचा पंडित होता. तर असं म्हणतात, असं कागदपत्रात कोणताही पुरावा सापडत नाही, पण असं म्हणतात की त्यांनी स्वतःची वास्तुशैली निर्माण केली आणि त्या हेमाद्री पंडिताची शैली म्हणून हेमाद्रीपंथीय. तर हेमाद्रीपंथीयाचा अपभ्रंश झाला हेमाडपंथीय. तर हे मंदिर हेमाडपंथी नाहीये हे आम्ही कागदपत्राच्या पुरावे सांगू शकतो. कागदपत्रांचे आमच्याकडे ते कागद आहेत. तर हे मंदिर आहे सप्तभूमी शैलीतलं कूटशिखर. तर सप्तभूमीचेच का तर मंदिराच्या शिखरावरती बघू शकता हे मोठं शिखर आहे आणि ह्या शिखरांमध्ये कूट म्हणजे छोटी 7 शिखरं आहेत. त्याला म्हणतात सप्त. 7 म्हणजे सप्त. तर मोजू शकता आपण छोटी 7 शिखरं आहेत आणि हे खालचं मंदिर आहे भूमीच म्हणून सप्तभूमीच कूटशिखर शैलीतील हे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी नाही. तर हेमाडपंथी हा अपभ्रंश होत आलेला शब्द आहे. तर मंदिराची वास्तुशैली आहे सप्तभूमीच कूटशिखर वास्तुशैली. तर मंदिराच्या मागच्या साईडला जाऊया आपण. आता इथं समोर काय शिल्प आहे ना आपल्याला दिसतं बघ. हे आता समजा हा खाली हे शरबाचं शिल्प आहे. बरं. शरब वरती बघितलं तर तिथेही शरबच दिसतो. आणि मागच्या हातात नाही तो आश्व वगैरे प्रकारला शरबच आहे. तोही शरबच वाटतो. शरबच वाटते आणि ह्या साईडला मयूर दिसतोय म्हणजे मोर. काय ह्या साईडला मोर दिसतो. मोर आहे. ते आता म्हणजे हा जो गेला होता किंवा मंदिराच्या ह्याच्यावर केलेला पाण्यामुळे सगळं गेलेलं आहे. आणि जुन्या गावातली जी माणसं आहेत ते सांगतात की या ठिकाणी भोयर होतं. बरं. भोयर होतं हे ज्यावेळेस 2001ला मंदिर मोकळं झालं होतं त्यावेळेस मी पहिलीत होतो. तर त्यावेळेस आम्ही आलतो तर हे गाळ वगैरे भरला नव्हता. हे गाळ कमी होता. तर इथून हे मंदिर दिसतंय का पलीकडचं टेकडीवरचं. त्या मंदिराच्या समोर पाण्यात 2 मंदिर आहेत काशी विश्वनाथ आणि नागनाथ. तर त्यातल्या एका मंदिरात इथलं भोयर तिथे निघत होतं. पण एके दिवशी लग्नाचं वराट चाललं होतं पलीकडच्या साईडला. हे नदीचं मेन पात्र आहे ना पलीकडे जायला खालून जायचे माणसं. तर ते वराडच ह्या भुयारातून जाताना गायब झालं. त्याच्यामुळे हे नंतर भुयार बदलून टाकला अशी कथा सांगितली जाते. पण एक माझ्या माहितीनुसार हे बघ आता ही बाजू उत्तर आहे. हा ही उत्तरेची बाजू. जर ही उत्तर बाजू आहे ना तर जे गंगेचं पाणी आहे किंवा ते पिंडीवर वाहिलेलं म्हणजे पाणी ते हितनं खाली बाहेर जातं आणि ह्या गंगेला मिळते खाली. तिकडं म्हणजे नदी इकडून येते ना. बरोबर. तर त्या नदीला मिळत असल्यामुळं हा भाग हा ऑब्विसली खोलगट असणार आहे. इथं गोमुख किंवा मकरमुख पूर्वी जर असेल तर इथं खाली ते असू शकतं आणि मग इथनं ते सगळं पाणी बरोबर इथनं खाली डायरेक्टली जात असेल असं असेल. हा म्हणजे भुयारी मार्ग वगैरे असण्याची शक्यता फार कमी आहे. कारण नदी पात्र असेल तर सगळं आता तिथं गेल्यानंतर तुमचं पाय एवढे रुततात म्हटल्यानंतर अशा ठिकाणी कोण हे करेल ना. पण अशा मंदिरांचा जर इतिहास बघितला गेला तर ज्या कथा असतात त्याला आपण पंचवीशीच्या कथा म्हणतो. म्हणजे ज्या दंतकथा चाललेल्या असतात बरोबर. माझी पिढी दुसऱ्या पिढीला सांगणार ती पिढी पुढच्या पिढीला म्हणजे असं सांगताना कुठेतरी कमी होत जातो. ते वेगळाच काहीतरी त्याचा अर्थ वेगळाच इतिहास वेगळाच अर्थ. त्या मंदिरांचा अभ्यास करायचा असेल तर ती पटकन अभ्यास पूर्ण असावी असं माझं मत आहे. तर आपण या मागच्या साईडला एक मूर्ती आहे ते बघूया. कोण आहे? उमाशंकर उमा महेश ही सुद्धा शंकराचीच मूर्ती आहे. ही तिसरी मूर्ती आपण सकाळपासून बघितलेली. तर हे बघू शकता आपण उमा महेशाची मूर्ती आहे. ही शंकराची मूर्ती आहे आणि शंकराच्या मांडीवरती पार्वती म्हणजे गौरी किंवा बसलेली आहे आणि शंकराचं वाहन नंदी खाली आहे बघू शकता आपण. आणि शंकराच्या हातात हा साप आहे इकडं बरोबर बघू शकता. हा साप शंकराच्या हातातच असतो. कागदपत्र सांगतात शंकराच्या गळ्यात साप कधीच नव्हता. शंकराच्या गळ्यात साप कोणी आणला? ह्या मालिकावाल्यांनी आणला. शंकराच्या गळ्यात साप नाही, शंकराच्या हातात आहे साप. आणि इथं हे बघू शकता आपण पाल सदृश. इथं कॅमेरा इथं हे पाल सदृश एक प्राणी दाखवण्याचा प्रयत्न केला शिल्पकाराने. तर आमच्या पळसदेव गावाचं पुराव्यामध्ये नाव सापडतं सरडेश्वर. तर ते नहुष राजाला शाप होता. तर
तर त्याचं अर्ध अंग सरड्याचं अर्ध अंग सापाचं असं त्याचं तोंड माणसाचं असं त्याला शाप मिळाला होता. तर तो इथं पडला. त्याच्यामुळे तो पश्चाताप करण्यासाठी शंकर पार्वतीला शरण गेलेला असं एक ह्याच्यातून निष्कर्ष निघू शकतो. कागदपत्रांमध्ये सरडेश्वर असं सापडतं उल्लेख. तर ही एक मूर्ती आहे. ह्या बाजूला पण एक शिल्प दिसतंय. शरबच आहे का तो सगळ्यात वरती? हा मध्ये शरब इकडे ह्या साईडला मयूर पण दिसतो. तर मोर हे गणपतीचा भाऊ कार्तिक स्वामी त्यांचा आणि हे सर पूर्ण चुन्याचा गेल्यामध्ये ते कोरलेले ते पाण्यामुळे हे गेले. आणि हे जे आता मध्ये मध्ये खिडक्या दिसतात ह्या ओपन आहेत का? म्हणजे हा हे वारं हे शिखर आतमध्ये पोकळे हा आणि वरती खांड आहेत असे लाकडाचे एकमेकांना कनेक्ट आहेत प्लस चिन्ह अधिक चिन्हामध्ये. बरं म्हणजे ते भविष्यात ते पाणी जाऊन ते समजा लाकूड जर कुजले हा. तर हे शिखर पूर्णपणे खाली कोसळू शकतं. त्यामुळे धोका आहे. त्यामुळे वरती जायला बंदी केली आहे सध्या. अरे सेम तशीच आहे. तर इकडे नारायणेश्वर सारखीच आहे ना. अरे सेम सेम हे बघ हे पण सुरसुंदरी आहे. ही याला आहे ना व्याळ शाखा म्हणतात. व्याळ शाखा. मला ते नाव आठवत नाही. ठीक आहे. ही नर शाखा आहे नर. आणि ज्याच्यामध्ये वादक दाखवतात बघा. काय काय वादक आहेत बघा. हे वादक आहेत डमरू हे वादक आहेत. हा ही नर शाखा झाली. हा ही व्याळ शाखा झाली. हे व्याळ शाखा. व्याळ येते. व्याळ किंवा शरब. म्हणजे शरब 2-3 प्राणी एकत्र एकत्र त्यांचं मिक्सर. म्हणजे ह्याला थांबा आता थांबा. हा द्वारपाल आहे. याच्या हातात गदा आहे का? नाही ठीक आहे पण हाच द्वारपाल आहे. याच्या हातात डमरू आहे. हा. एका हातात त्रिशूळ असणार. बरोबर. आणि खाली गदा पण असणार ते. बरोबर. हे आहे ना का तुटली. खाली बघ. हे खाली बघ. ही देवी लक्ष्मी वाटते मला. इथं काहीतरी आहे. मला ती लक्ष्मी सारखी देवी वाटते. आणि ते ह्याचा भाग नाहीये ना. हा ह्याचाच आहे. अरे हे बघ हे पण कसलं आहे बघ ना. कीर्तिमुख. कीर्तिमुख. अरे लाईट मारा. अरे ह्याच्यात काही दिसत नाही. अरे लाईट मारा. ह्याच्यावर लाईट मारा. दादा टॉर्च मारलाय. कीर्तिमुख. गाळ हीच आहे ना. चामर दिसतंय. इथं काय ओके दिसतंय. नाही पण इथून धरले. लेडीज नाही येते. मग तो कुबेर आहे. कुबेर आहे का? मग तो कुबेर आहे ज्याच्या हातात ही मुंगसाची पिशवी असते. हा का? हा. आणि ह्यो आतला ती चामरधारिणी वाटते. तीच वाटते कारण तिच्या ही चामरधारिणी. दोन्ही हातामध्ये असत ते दिसतंय ना. हा ही चामरधारिणी. सुमारे हजारो वर्षापूर्वी बांधलेलं हे मंदिर आज उजनी धरणाच्या पाणी साठ्याखाली सुमारे 10 ते 11 महिने असतं. आणि हे मंदिर पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते. होय, पर्यटक म्हणायला हरकत नाही कारण इथल्या मंदिरात आता देव शिल्लक नाही. त्यामुळे अगदी चपला घालून गाभाऱ्यापर्यंत जाण्याची पण प्रत्येकाची मजल जाते. मात्र ह्या मंदिराचा इतिहास, ह्या मंदिराचा वारसा, ह्या गोष्टीकडे मात्र सगळ्यांचंच दुर्लक्ष होतंय. त्यासाठीच हा छोटासा प्रयत्न, आणि तोही पळसदेवच्या गावकऱ्यांच्या सोबत येऊन. म्हणजेच त्या व्यक्तींना या मंदिराची योग्य ती माहिती असेल याचा विचार करूनच हा व्हिडिओ बनवण्याचा हेतू होता. तर हे मंदिर पुढच्या वेळी पाहताना मात्र ह्या गोष्टीचा नक्कीच विचार करा की हे फक्त कुठलं पर्यटन स्थळ नसून एक जुनं, पुराणं आणि ऐतिहासिक वारसा असलेलं मंदिर आहे.